सिटी लिंक बसच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू, सोबत असलेले आजोबा देखील झाले जखमी। नाशिक रोड मालधक्का रोडवरील घटना। नाशिक मनपाच्या सिटी लिंक बसचे अपघात दिवसेंदिवस वाढत चालले असून आतापर्यंत बऱ्याच नागरिकांचा जीव गेला आहे आणि काहींना गंभीररित्या जखमी व्हावे लागले आहे। त्यातच आज दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास नाशिक रोड मालधक्का रोडवरील मनपा सिटी लिंक बस डेपोमध्ये बसच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। त्याबाबत सविस्तर असे की बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी असून त्यांची नात सानवी सागर गवई ही लहान मुलगी राहणार नाशिक रोड ही तिच्या आजोबांसोबत शाळेतून चहा टपरीवर जात असताना सिटी लिंक बस चालकाने भरधाव वेगाने तिला धडक दिली। या अपघातात तिच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने तिचा जागेवर मृत्यू झाला, तर तिच्या आजोबांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले आहे। बस चालक हा मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे। सदर घटना परिसरात कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या अपघाताचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।